समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा, सबस्क्राईब करा. रागाने आकांत मांडला. काही केल्या त्याचं रडणं थांबेच ना. इतक्यात राधा आली. तिला पाहताच आत्मरूप भेटल्याच्या आनंदात तो नाचू लागला. असं हे अतिमृदू आणि अतिदृढ ईश्वरी नातं. एकदा कान्हा यशोदामाईला दही मिसळू देत नव्हता. तेव्हा यशोदामाई राधेला म्हणाली, राधिके, तू त्याला तुझ्या घरीच घेऊन जा ना. हे ऐकून राधा आनंदून कृष्णाला म्हणते, चल उठ रे मुकुंदा, मम मंदिरास जाऊ. दही भात दूध दोन्ही घालीन तुझं शिखाऊ. देईन तुझावे ते पाहू नकोस मागे. चल झडकरी आता तू जाऊ आणि नवे. सांगेन गुज गोष्टी गाणी मिळून गाऊ. चल उठ रे मुकुंदा, मम मंदिरास जाऊ. परसात या बहरल्या वेली अनंत वाळा. पाहून वेचून या फुले मी गुंभीन पुष्पमाला. घालून तूच कंठी पापे कितीक घेऊ. चल उठ रे मुकुंदा, मम मंदिरास जाऊ. तू प्राणप्रिय मजला, तू श्वास गोकुळीचा. एक क्षण एकही न जाई तुझ वाचून अनंता. ए सावळ्या मुकुंदा, मायेत चिंबनाऊ. चल उठ रे मुकुंदा, मम मंदिरास जाऊ. राधेनं कृष्णावर अहेतुक प्रेम केलं. राधेची प्रीती ही अत्युच्च भक्ती होती. हे तर अनंत जन्मीचे ऋणानं बनलं. कृष्णाच्या फोड्यांना कंटाळून गवळणी यशोदामाईकडे तक्रार करू लागल्या. तेव्हा त्यांना अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने यमुनेवरची त्यांची वस्त्रे पळवली. गोपी स्नान करून काठावर येऊन पाहतात तो वस्त्रे दिसेना. गोपी कावऱ्या बावऱ्या झाल्या. राधा तर थरथरू लागली. इतक्यात कदंबावरून बासरीचे सूर ऐकू आले आणि राधेला सर्व उलगडा झाला. ती कृष्णाला विनवू लागली, किती करशील थोड्या कृष्णा बनव मना. देवसने आमची जाणून घे भावना. जरी प्रीती करते तुझवर ती मी राधा. परी नकोस आणू संसारी मम बाधा. पुरी हृदय वाहिले समजून घे मनरमणा. किती करशील थोड्या कृष्णा मनमोहना. या तनूस न्याहाळू नकोस रे घनश्यामा. ही माया केवळ पुढे न येते कामा. हे युगायुगांचे सख्य आपुले राणा. किती करशील थोड्या कृष्णा मनमोहना. तू जगत नियंता वेणूधर जरी असशी. मी स्वर्गलोकीची इंद्रप्रस्थ सम्राज्ञी. तपसामर्थ्ये तुझ जिंकी आले नंदना. किती करशील थोड्या कृष्णा मनमोहना. राधेने प्रसन्न होऊन कान्हाने वस्त्रे परत केली. राधेने हसून त्याच्या अल्लडफोडीला माफ केले. असे हे अलौकिक मर्म बनले. कृष्णाच्या जीवनात बासरी रासक्रीडेलाही महत्त्व होतं. एका इंग्रजी लेखात मराठी पंडितांनं असं लिहिलं की गोपी लीला आणि रासक्रीडेमुळे कृष्णाच्या चारित्र्याला डाग पडतो, म्हणून त्या कृष्णकथेतून काढून टाकाव्या. त्यावर विवेकानंद म्हणाले, राधा कृष्णाचा शृंगार काढून टाकला तर कृष्ण चरित्राचा प्राणच निघून जाईल. शुकासारख्या विरागी तपस्व्याने हा शृंगार रंगवला आहे. त्याचं ब्रह्मचर्य कधीही डळमळलं नाही. एवढा पुरावा कृष्ण लीलांची उदात्तता सिद्ध करायला पुरेसा आहे. हे गोपगोपी म्हणजे गतजन्मीचे साधू संत तपस्वी होते. साक्षात महादेवांनाही रासलीलेची झळ पडली. ते गोपी बनून आले आणि गोपेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले. मनमुक्त निखळ आनंद दिला तो या गोकुळानेच. कालिंदी तटी नंदकुमाराच्या सहवासात संत एकनाथांनी हा गोपींचा मनोभाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला. गोपी म्हणतात, नको वाजवू श्रीहरी मुरली. तुझ्या मुरलीने तहान हारली रे. घागर घेऊन पाणी अशी जाता. डोईवर घागर पाझरली. नको वाजवू श्रीहरी मुरली. एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण वावरली. नको वाजवू श्रीहरी मुरली. इथेच वृंदावनात रासेश्वरी म्हणून राधेचं व्यक्तिमत्व फुललं बहरलं. तो मोर मुकुटधारी वेणूधर हेच तिचं सर्वस्व. कान्हाला पाहण्यासाठी राधा देहवान हरपून जायची. मुरलीचा स्वर कानी पडताच अभिसारिका बनून ती कान्हाला भेटण्यास धावत असे. ती कान्हासाठी साजशृंगार तर करायची, पण कसा? कपाळी काजळणी, डोळ्यात कुंकू भरून चुरचुर त्या नेत्रांनी ती कान्हाला भेटण्यास धावत असे.
सारं गोकुळ तिला बावरी म्हणून चिरवायचं. हे तिचं आत्मभान हरवणं हीच तिची कठोर तपस्साधना होती कानावरची अविचल निष्ठा, नितळ प्रीती, नितांत श्रद्धा, अगाध भक्ती. त्याच्या श्वासात झोपून घेणं इतकंच तिला ठाऊक. आपल्या स्फटिक शुद्ध आत्मपेटीबद्दल राधा म्हणते, व्यापून उरला कृष्ण सखा मम रोमारोमार, दो देह परी एकच आपण हरी म्हणे काना. तुझ विन असे मी अर्धा, तू प्राण प्रणयनी राधा, मज जडली प्रीती वाधा, भुलवून मनातो नेतसे कुंजवना, दो देह परी एकच आपण हरी म्हणे काना. मज हवे आणखी काही, कृष्णच जर माझा होई, तो वसंत घेऊन येई, मी विरून गेले त्याच्या अस्तित्वात, दो देह परी एकच आपण हरी म्हणे काना. ना नाते ना कुठला बंध, म्हणते जग प्रीती अंध, त्याचा ध्यासन त्याचा छंद, ए हृदयीचे गुज उतरते त्या हृदयात, दो देह परी एकच आपण हरी म्हणे काना. राधा कृष्णाचं प्रेम असं निर्विकारी अहेतू. गोकुळात कृष्णाने अनंत लीला केल्या, अवघ्या गोकुळाला वेध लावले. आपल्या भक्तांवर त्याने अनन्य प्रेम केले. उबळ असलेल्या कुब्जेसाठी त्याने मधुर पावा वाजवला, तेव्हा कुब्जेच्या आनंदाला पारावा रोडला नाही. ही इंदिरा संत किती छान व्यक्त करतात पहा. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज भूमिका पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती घनभन, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपले तन्मन. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्यारी तो मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे, हे माझ्या स्तव, हे माझ्या. ब्रेक केली. आपल्या नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचं आपल्या इथं आपण बोलवलेल्या प्रमाणे ते आमचे आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. एक मिनिट समोर असते, एक मिनिट समोर असते जरा फोटो घ्या. ओके, थँक्यू. थोडं समोर लक्ष सर्वांनी. समोर लक्ष इकडे कॅमेऱ्याने पाहा थोडं. नवीन नगराध्यक्ष आमचे मित्र श्री अमोल मोहिते साहेब, आपल्या 17 नंबर वार्डचे कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक सुरेशभाई पठाण, त्यानंतर पूनमताईंना काही थोडासा आजार आहे, त्या होऊ शकलं नाही. त्या सर्वांचा बरेच दिवस आपल्याला सत्कार करायचा होता, पण काही घरगुती अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. आणि आता तो योग या ठिकाणी या ठिकाणी आपल्याकडं मोठे साहेबांकडे काही वेगळं मागायचं काही कारण नाही, कारण आपण कधी जाऊन त्यांच्याकडे काही मागू शकतो, तो वाद नाही. आता महत्त्वाचं असं आहे की नगरपालिकेमध्ये हातवाद झाल्यानंतर अनेक प्रश्न आम्ही दिले, ते एकाही प्रस्तावाचं साधं उत्तरही नाही, त्याची इम्प्लिमेंटेशन राहिलं बाजूला. उदाहरणार्थ विरंगुळा केंद्राची सरकारी GR आणि प्रस्ताव बाबांच्या शिफारशीसकट दिली, एक कॉपी तुम्हाला मुद्दाम देतो की बा विरंगुळा केंद्र हे स्वनिधीतून नगरपालिकेच्या ज्या भागात मागणी आहे, आम्ही एकट्याच अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी आहे किंवा विरंगुळा केंद्र द्या. आता जागा नगरपालिकेला असेल तर छानच तुम्ही द्या, नसेल तर आम्ही उपलब्ध करून देऊ, पण त्या ठिकाणी तुमच्या स्वनिधीतून हे होणं गरजेचं आहे. आता मोठे साहेबांना माझी विनंती आता आम्ही सोसायटीच आहे, काही काळ आपण चालू शकू, पण स्वतंत्र विधानपूरच्या ज्या ग्रीन फाउंडेशन हे आहेत नागरिक, ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतःच हे असणं विरंगुळा केंद्र गरजेचं आहे. पुण्यामध्ये भरपूर प्रभागामध्ये आहेत, साताऱ्यामध्ये कमीत कमी विलासपूरतील पहिलं भाऊ अशी आमची इच्छा आहे की लवकरात लवकर व्हावं असा इच्छा आहे. त्यानंतर अनेक मागण्या आहेत फिरोजबाईंच्या मार्फत आपण पाठवून व्हायला, पण जो पैसा आला हद्दवाढीसाठी तो सगळा खर्च झाला नाही, हे दुर्दैव आहे. उदाहरणार्थ मागणी लोकांची रस्त्यावरचे लाईट, त्यानंतर रस्ते आणि त्यानंतर गटार, याच्यातली जवळजवळ काम झालं नाही असं नाही आहे, पण ज्या प्रमाणात ते व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि तो पैसा अन्यथा वापरला गेला.
तर आमची अशी विनंती की बाबा तुम्ही सगळे मंडळी याचा विचार करा. ह्या भागामध्ये दिवसेंदिवस हा विकास वाढत चालला आहे. पूर्वेकडचा भाग वाढत चालला आहे. अनेक हॉस्पिटल नवीन नवीन होत आहेत. नागरी वस्ती वाढते. मोठ्या मोठ्या इमारती व्हायला लागल्या फ्लॅट सिस्टमनं. तर अशा परिस्थितीत जी नागरी वस्ती वाढणार आहे त्यांना नागरी सुविधा निर्माण करून देण्याकरता तुम्ही प्रयत्न सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही या बाबतीमध्ये थोडा विचार करा अशी आमची आपल्याला विनंती आहे. आमची महत्त्वाची मागणी आणखी अशी आहे की बाबा पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्राधिकरण काही करू शकत नाही. किती त्यांच्यापुढे डोकं फोडते काही उपयोग होत नाही. एक तर तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कित्येक वर्ष नाही आहे. ॲडिशनल चार्ज किंवा कोणते डेप्युटेशन देतो हो म्हणतो पुन्हा काय करत नाही. आमचं म्हणणं असं आता तुम्ही जर कॉर्पोरेशन करणार आहे नजीकच्या काळामध्ये मग आतापासून तुम्ही पाण्याचं नगरपालिकेनं आम्हाला घ्यावं तुमच्या याच्यामध्ये. आणि आता जे बनकर साहेब म्हटले बघ कापचं पाणी ह्या भागाला आम्ही देणार आहोत. मग आमचे तुम्ही जे काय पैसे असतील तिथल्यांच्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडे घ्या आणि प्राधिकरण बंद करायचं ते चालूच शकत नाही. पाणी देऊ शकत नाही तर त्यांचं अस्तित्व ठेवायचं काय कारण नाही. नगरपालिकेचं वाढावं. सिटी बसेस नगरपालिकेने छोट्या सुरू कराव्यात. त्यानंतर वर्कशॉप त्याचे होतील. त्यानंतर ड्रायव्हर होतील. कंडक्टर होतील. लोकांना रोजगार मिळेल. ह्या गोष्टी करण्याकरता आम्ही तुम्हाला नेहमी भेटत जाऊ. तुमच्याकडं हात धरून करून घेऊ ही गोष्ट सांगतो. मी विनंती करतो की बाबा ह्या ठिकाणी तुम्ही सगळेजण हजर झालात आणि या कार्यक्रमाला शोभा आणली. मॅडमला थोडंसं डिस्टर्ब झालं तर काय ह्या लोकांची वेळ एवढी की प्रत्येक टाईम तर ठरलेलं आहे. आपण त्यांना बोलवतो त्याप्रमाणे केलं. पुन्हा काहीतरी बोलू मोठ्या कार्यक्रमाला आणि त्यानंतर याच्यामध्ये नेहमी भेटत जाऊ. तुमच्याही काही अडीअडचणी असतील सामुदायिक व्यक्तिगत तुम्ही आमच्यापर्यंत आणा. आम्ही त्या संबंधितांची पोहोचण्याची व्यवस्था करू. आपण आलात धन्यवाद. आमचा सत्कार आपण भेटला. आज सातारचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, जाधव काका, पारिक काका, बिचकर काका आणि आदरणीय व्याख्यान म्हणणाऱ्या ताई, समोर बसलेले विलासपूर गोळीबारचे माझ्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ आणि माझ्या आणि महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्वच, भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्व आपण मंडळी, आज नगराध्यक्षांचा सत्कार आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी आपण सगळ्यांना बनकर साहेबांना बोलवलं. पूनमताईला आणि माझा बी सत्कार तुम्ही नेहमी करत असता. तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं सगळ्यांच्या मी पहिल्यांदा या विलासपूर गोळीबारचा नगरसेवक झालो. की सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद होते म्हणून झाले. पारिक काका, मोठे काका, बिचकर काका, जोशी काका, पंडित काका, सर्वच गोरे सर माझे शिक्षक इथं बसलेले, सर्व तुम्ही खरोखरच माझ्यासाठी आणि मान्यवर आहेत. सर्व महिलांच्यात बी माझ्या माता भगिनी सर्व. आज जसं पारिक काकांनी सांगितलं आपल्या भागात खूप काम चांगली झाली आणि खरोखरच भाऊसाहेब महाराजांच्या पासून त्या त्रिशंकू भागात काही नव्हतं. पण पंचायत समिती जिल्हा परिषद असल्यापासून भाऊसाहेब महाराजांनी शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून आपण काम करतोय. पारिक काका ग्रामपंचायत होती, पंचायत समिती होती, पारिक काका सदस्य होते, उपसरपंच होते आणि आपली सगळी पार्टी म्हणून काम करत होते. चांगल्या पद्धतीनं त्या जुन्या तुम्ही सगळ्या माणसांना जे कॉलनीचे रस्ते असू दे, त्याचा लेआउट असू दे, तुम्ही सगळ्यांना लक्ष घातलं म्हणून या कॉलनीची आता ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लक्ष घातलं नसतं तर कॉलनीत रस्ते छोटे राहिले असते, बाकीच्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या झाल्या असतात. इतर कॉलनी सारखं आपले फॉरेस्ट कॉलनी आपला भाग तसा राहिला नाही. तलाठी कॉलनी, गणेश नगर असू दे, सगळ्याच भाग. म्हणजे तुम्ही सगळे सिनियर माणसं पहिल्यांदा तुम्ही जबाबदारीनं हे काम केलं. सॉरी, माफ करा, तुम्हाला डिस्टर्ब झालं, माफी असेल. जाऊ का? मला त्याला घालून देत नाही. साधी चांगली टोपी मला छान वाटतं. म्हणजे मी राहतो त्याला
झालं काम आहे. इकडे समोर बघा. भारी वाटते सगळी एक्साइटमेंट. टोपी जवळजवळ बस बस बस. थोडं समोर लक्ष द्या इकडे कॅमेऱ्याकडे. नारळ. हा इकडे समोर लक्ष द्या मॅडम. फोटो घेऊ लगायचंय मला. सॉरी, माफ करा, तुम्हाला डिस्टर्ब झालं, माफी असेल. जाऊ का? बस चला. आज विलासपूर गोळीबार आणि आमच्या शाहूनगर ते विलासपूर भागातले सर्व ज्येष्ठ नागरिक, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा एक मोठा ग्रुप आहे या विलासपूरला, त्यांचा सत्कार नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना विलासपूर फॉरेस्ट कॉलनीमध्ये बोलवलेला. त्यांचा सत्कार, त्यांना आमचा सत्कार केला आणि आम्ही सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि माझी ताई पूनमताई नगरसेवक आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा, सगळ्यांचा ज्येष्ठांचा सत्कार केला. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या विरुंग केंद्राच्या नवीन आपल्या ज्येष्ठांसाठी असावे ते नगराध्यक्षांना मान्य केले. नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानतो. पहिल्याच मिटिंगला आले आणि पहिल्याच सत्काराला माझ्या विलासपूर गोळीबारला विरुंग केंद्र दिलं त्याबद्दल नगराध्यक्षांचा आभार आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठांचा आणि माझ्या विलासपूरच्या प्रत्येक नागरिकांचा खरोखर मनापासून आभार मानायला पाहिजे. त्यांना ही व्यासपीठ आम्हाला दिलं आहे आणि त्यांच्यामुळं आम्ही पूनमताई मी निवडून आलो आणि नगराध्यक्षांना एवढी मतं दिली. त्याबद्दल ज्येष्ठांच्या आशीर्वादानंच या विलासपूर गोळीबार सगळीकडं माझा
आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या कृपेनं आम्ही सगळेजण काम करतो आहे, चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक संघाला मनापासून आभार मानतो, आमचा सत्कार केला. समाजात घडणाऱ्या निर्भीड